हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. तर आता वाजलेले संध्याकाळचे 6:45 आणि माझी स्वयंपाकाची तयारी चालली होती, तोपर्यंतच लाईट गेलेली आहे बघा. तर फक्त चहा बनवून घेतलाय, कारण मुलं शाळेतनं आली होती तर त्यांच्यासाठी चहा बनवला. थोडासा उजेड होता, पण मला ना शूट घेता आलं नसतं व्हिडिओमध्ये, म्हणून म्हटलं चला. तर असं म्हणून मी इकडं आले हॉलमध्ये, तोपर्यंतच लाईट आली. म्हटलं आता चला मग पडदिशी आपलं कामाला लागावं. तर मी भाजी वगैरे टाकली असती, पण कसं आहे माहिती आहे का, भाजी वगैरे टाकलेल्या अंधारामध्ये काय, आता मी थोडंसं शूट केलं ना सुरुवातीला, तुम्ही बघितलं असेल. तर सुरुवातीला ना आपण तर दिसतोय, परंतु आपण भाजी वगैरे काय टाकतोय ते दिसत नाही व्हिडिओमध्ये. मग म्हणलं जाऊ दे, आता लाईट आलेली आहे. तर बघा भाजी कट करून घेतलेली आहे मेथीची, आणि एक कांदा, एक टोमॅटो, थोडीशी मटकीची डाळ आणि शेंगदाण्याचा कूट, लसूण ही सगळी तयारी करून ठेवली होती अगोदरच. तर मटकीची डाळ आहे ना, ते 10 ते 15 मिनटं भिजवून घ्यायची. आणि आता सुरुवातीला ना जिरे मोहरी हे टाकून घेतलं, आणि त्याच्यानंतर कट केलेलं लसूण हे सगळं टाकून घ्यायचं. ते मस्त तडतडून झालं की त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा, आणि कांदा चांगला लालसर असा तळून झाला की त्याच्यानंतर मी टोमॅटो टाकते. आणि ते सगळं तळून झालं की मग आपलं जे काय हळद, धना पावडर हे सगळं टाकून घ्यायचं. तर तर पूर्वाला पण आता कॅमेऱ्याची सवय झाली बघा. ते कॅमेरा दिसलं ना हाय हॅलो तिचं चाललेलं असते. तर असं टोमॅटो वगैरे टाकून झालं, थोडंसं विरघळलं की लगेचच काय करायचं, घरचं काळं तिखट किंवा हिरवी मिरची ही टाकत असते मी. कारण हिरवी मिरचीपेक्षा ना घरच्या काळ्या तिखटचं असं थोडी छान भाजी होती ही, त्याच्यामुळं. आणि त्याच्यानंतर ना लगेचच काय करायचं, मिक्सरला ना मटकीची डाळ आहे ती भरडून घ्यायची. म्हणजे कसं ना जाडसर थोडीशी करून घ्यायची, आणि ती आहे ना जाडसर झालेली डाळ ती त्याच्यामध्ये मिक्स करते मी. तर त्याची ना एक वेगळीच टेस्ट येते बघा. कारण प्रत्येक भाजीला कसं असते की आपण जसं बनवू ना त्या प्रकारे त्याची वेगवेगळी टेस्ट बदलत असते. तर जाडसर असं भरडून घेतलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये थोडं शेंगदाण्याचं कूट अगोदर टाकून घेतलं, मीठ चवीनुसार टाकलं, आणि त्याच्यानंतर ती जी आपली प्युरीसारखं केलेलं आहे ना मटकीची डाळीचं ते टाकून घेतलं. आणि त्याला एक 4 ते 5 मिनटं असं सगळं हे शिजवून घ्यायचं ग्रेव्हीसारखं आपलं. आणि त्याची ग्रेव्ही तयार झाली ना सगळी मिक्स एकदा, तर मग त्याच्यात ना ही मेथीची भाजी आहे ना ती टाकून दिली, आणि एक 5 ते 7 मिनटं वाफ दिली. कारण मेथीची भाजी ना अगोदरच मी शिजवून घेतली नव्हती, कच्चीच होती ती, त्याच्यामुळे मला शिजायला 5 ते 7 मिनटं लागतात. तर त्याच्यानंतर लगेच इकडे चपात्या बनवायच्या होत्या. तर चपात्या वगैरे बनवून घेतल्या, आणि थोडासा भात पण बनवायचा होता. तर राईस ना आज जिरा राईस बनवायचा होता मला. तर मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवते, हाय पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवते, तुमच्यासोबत शेअर करते. तर मी काय करते माहिती आहे का, रोजच आपल्याला असं पांढरा भात खाऊन खाऊन कंटाळा येतोय ना, म्हणून मी जिरा राईस किंवा मसाले राईस तर करायचं असं करत असते. तर बघा मला पण थोडंसं चहा घ्यायचा होता, पण थोडंसं चहा वगैरे घेतला. कारण कसं आहे संध्याकाळी पण थोडंसं चहा घ्यायची सवय आहे मला. कारण काय कितीही सोडायचं म्हटलं तर चहा काय सुटत नाही. तर थोडीशी ते शेवग्याची भाजी ना बनवायची होती मला. तर 2-3 शेवग्याचे शेंगा, आणि त्याला टोमॅटो, हळद, मीठ टाकून असा तडका मारलेला आहे बघा. आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची, मस्त असं डाळ तडक्यासारखं त्याचा फ्लेवर येते बघा, मस्त लागते भाजी. तर ती थोडी भाजी ही थोडी, आणि म्हटलं चला आता जिरा राईस केलं ना तर मग एकच नंबर का होते, काय स्वयंपाकाचं काय टेन्शन नाही मग. तर जिरा राईससाठी ना कढीपत्ता, कोथिंबीर आणि भरपूर असं जिरा घातलेला मी. आणि त्याला ना तडका मारला ना, जे आपले तांदूळ असतात ना आपण भात शिजायला टाकलेले त्याच्यामध्ये टाकून द्यायचं बघा, आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं. एक नंबर भात होते बघा. आणि असं पण केलं तर चालतंय, जी काय आपलं अगोदरच फोडणी घालायची, त्याच्यानंतर तांदूळ धुवून टाकले तरी पण चालतंय. पण ही नाही, अगोदर मी तडका पॅन आहे ना त्याचा इथं म्हणलं घेतलंच होतं तडका मारायला आपल्या शेवग्याच्या भाजीला. तर मग त्याच्यासाठी तिथेच वापरून टाकलं ते हाय असं. आणि इथं सगळं आता किचन वगैरे क्लीन झालेलं आहे, संध्याकाळचा सगळा स्वयंपाक झाला आहे. तर असा होता बघा आजचा व्हिडिओ. तर भेटूया